लग्नाचं जाळं पर्व 2 भाग 13. पण तुम्हाला मस्करी करायला आजचाच दिवस मिळाला का गं? आजच्या दिवशी तुम्ही मला भरीस पाडत होतात. दुसरी मुलगी बघावी म्हणून. छा. दक्ष तिचा हात झटकून मागे वळला. दीक्षाचे डोळे भरून आले होते. तिने त्याच्या दंडाला पकडून त्याला स्वतःकडे वळवलं आणि काही कळायच्या आत त्याला घट्ट मिठी मारली. आता पुढे. दक्ष गडबडला आणि त्याने तिला दूर करायचा प्रयत्न केला. पण तिने तिची मिठी अजूनच घट्ट केली. सोड मला, दक्ष म्हणाला. विचारही करू नकोस. दीक्षा तशी त्याच्या मिठीतनं काळातही मान हलवत म्हणाली. दीक्षा, मला सोड, दक्ष आवाज वाढवत म्हणाला. नेव्हर, तिने मुसमुसत परत नाहीमध्ये मान हलवली. आता का लाडीगोडी लावतेस तू? दक्षने त्रासिक स्वरात विचारलं. तशी दीक्षा जराशी दूर झाली आणि तिने त्याच्या नजरेत पाहिलं. सगळं बोलून झालं की अजून काही बाकी आहे? तिने सवाल केला तसा तो तिच्या नजरेत अडकला. तिच्या पाणावलेल्या डोळ्यांमध्ये खूप साऱ्या भावना दाटून आल्या होत्या. दक्ष तिच्याकडे एकटक पाहत होता. तिच्या डोळ्यात ते सारं दिसत होतं ज्याच्यासाठी तो एक एक दिवस मोजत होता. दक्ष, आजचा दिवस फक्त तुझ्यासाठीच नाही तर माझ्यासाठीही खूप खास आहे. तुला कदाचित आश्चर्य वाटेल माझ्या बोलण्याचं. तुझ्या प्रकारे माझ्या आयुष्यात धूमकेतूसारखा आलास. खरंच खूप राग आला होता रे. त्या क्षणी माझं मलाच कळत नव्हतं काय होते. तू आलास, लग्न करायचं म्हणालास आणि घरच्यांनी काही विचार न करता आपली लग्नगाठ बांधलीही. तुझा खूप राग यायचा दक्ष, खूप जास्त. जिथे लोकांची सकाळ सुंदर विचारांनी सुरू होते तिथे माझी सकाळ मात्र तुझ्यावरच्या रागाने आणि तुला शिव्या शाप देत सुरू व्हायची. तुझा मुखवटा हळूहळू गळून पडला आणि मग माझ्यासमोर खरा दक्ष यायला लागला. हँडसम, डॅशिंग, तितकाच खोडसा आणि हजरजबाबी. सुरुवातीला रागाच्या भरात सुरू झालेलं भांडण मनाला भावायला लागलं आणि मग आवडायला लागलं तुझ्याशी भांडायला, तुला वेगवेगळ्या नावांनी बोलवायला. कारण तूही तितक्याच ताकदीने फिट्टमफाट करायचास. आपल्या लग्नाचं सत्य जितकं कडू होतं तितकंच हेही खरं होतं की तू एक लाईफ पार्टनर म्हणून अगदी परफेक्ट होतास. केवळ रिव्हेंज पायी लग्न करूनही तू कधीच माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं नाहीस की माझा गैरफायदा घेतला नाहीस. मला कळत होतं तुझा राग निवळतोय. हेही कळत होतं की तुला मी आवडते. पण डोक्यात एवढा राग भरलेला की बाकी काहीच सुधरत नव्हतं दक्ष. दिवीचं सत्य समोर आलं आणि मी तुटून गेले. त्यातून सावरतच होते की तू प्रपोज केलंस आणि सगळंच गडबडलं. स्वाभिमान की प्रेम, पेचात सापडले मी. आणि मग स्वाभिमान जिंकला. रागाने प्रेमावर मात केली आणि मी तुला सोडून दूर गेले. दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. तो अजूनही तिच्या बोलण्यात हरवला होता. आज कितीतरी महिन्यांनी ती मोकळी होत होती. दक्ष शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. माणूस सगळ्यांपासून पळू शकतो दक्ष, पण स्वतःपासून नाही. खूप प्रयत्न केला सगळं विसरून पुढे जायचा, पण नाही जाऊ शकले. छळायचास तू मला, रोज छळायचास. सतत विचारात खूप असायचास. कधी स्वप्नात ठाण मांडून बसायचास तर कधी येणाऱ्या जाणाऱ्या एखाद्या अनोळखी माणसांमध्ये दिसायचास. खूप समजावायचे स्वतःला, ओरडायचे. नाही विचार करायचा तुझा, अजिबात नाही. पण वेडं मन ऐकायचंच नाही दक्ष. उलट जास्त धावायचं तुझ्या मागे. खरं तर कधीच मुंबईला यायचं नाही हे मनाशी पक्क केलं होतं मी. खूप काही पक्क केलं होतं. पण त्या दिवशी तू अचानक समोर येऊन सगळं काही उधळून लावलंस दक्ष. का का केलंस असं? दीक्षाने त्याच्या नजरेत पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. माझं सगळं प्लॅनिंग फिसकटून टाकलंस तू. इतके दिवस मनात दाबून ठेवलेल्या भावनांचा ज्वालामुखी उसळला आणि पहिल्यांदाच मी स्वतःला कबुली दिली तुझ्यावरच्या प्रेमाची. दीक्षा म्हणाली तसं दक्षच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तू म्हणाला होतास ना, एकदा आरशात पाहून स्वतःलाच विचार, खरंच मी तुझा तिरस्कार करते का? नाही दक्ष, मी तुझा तिरस्कार नाही करत. ठरवूनही कधी करू शकले नाही, कारण खूप प्रेम करते मी तुझ्यावर. आय लव्ह यू दक्ष, आय रिअली लव्ह यू. दीक्षा भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली आणि क्षणाचाही विलंब न करता दक्षने तिला घट्ट मिठीत घेतलं. आय लव्ह यू टू दिशू, दक्ष तिला कुरवाळत म्हणाला. दोघांचे डोळे वाहत होते. मनात साचलेल्या भावनांचा निचरा होत होता आणि नव्या भावना आकार घेत होत्या. एक ट्रॅप त्याने रचला होता तिला अडकवण्यासाठी, पण आज तोच तिच्या प्रेमात कायमचा अडकला होता. आणि ती 2 वर्षापूर्वी त्याच्या ट्रॅपमधून बाहेर पडूनही आज फिरून कायमची त्याच्याकडे आली होती. बराच वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत तसेच उभे होते. हॅप्पी ॲनिव्हर्सरी दिशू. दीक्षा त्याच्या मिठीतून दूर होत हसली. दक्षने तिला परत जवळ ओढलं. असं थोडी ना ॲनिव्हर्सरी विश करतात, कच्चा लिंबू. दक्ष मिश्किल हसत म्हणाला. हं, तुला बरं सगळं माहिती रे, सर्वज्ञानी कारखानीस. दीक्षाने त्याला चिडवलं. बाय द वे, चल माझ्यासोबत. तिने त्याचा हात पकडला. कुठे? त्याने विचारलं. चल ना तू. ती त्याला ओढत घेऊन गेली. बाहेर बाल्कनीत तिने छान शेड टाकून घेतली होती. खूप साऱ्या रंगबिरंगी फुलांची वेल तिथली शोभा अजूनच वाढवत होते.
मधोमध छोटासा केक ठेवला होता. दक्षने खुशीत तिच्याकडे पाहिलं. सॉरी, जास्त काही करता आलं नाही कारण तुझी भीती होती ना, कधीही घरी टपकशील म्हणून. सो जेवढं जमलं तेवढं केलंय. दीक्षा क्यूट चेहरा करत म्हणाली. ऑसम आहे हे. यू नो दिशू, तू जवळ नसताना तुझ्या फोटोशी बोलायचो मी. तेव्हा हे असंच काहीसं स्वप्न पाहायचो. एक दिवस तू सोबत असशील, मग असेच आपण एकत्र केक कट करू अँड सी माय ड्रीम कम टू. दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला. तिने हात पुढे केला तसा त्याने तिच्या हातात हात दिला आणि दोघे टेबलजवळ गेले. घे. त्याला काउचवर बसवत तिने त्याच्या हातात नाईफ दिली. ओ हॅलो, एकटाच कापू का केक? त्याने तिला ओढून मांडीवर बसवलं. दोघांनी हसत केक कट केला. दक्षने तिला भरवला आणि थोडा तिच्या गालांनाही लावला. शी रे, काय करतोयस? दीक्षा त्याच्या हातावर बारत म्हणाली. ती टिश्यू घेणार तोच त्याने तिचा हात पकडला. तो क्लीन करायचं ही एक वेगळं शस्त्र असतं दिशूराणी. दक्षची खट्याळ नजर तिच्यावर रोखली गेली आणि तिने डोळे मोठे केले. हो का? दिमाग की बत्ती कुछ ज़्यादा नहीं जल गई दक्ष बाबू? तिने डोळा मारला. अब क्या बहाना बनाओगी? आता तर तू ऑफिशियल कॉन्फरन्स केले. अब बच के कहाँ जाओगी मेरी राणी? दक्ष तिला गुदगुल्या करत म्हणाला. चुप रे, दीक्षा केदळत म्हणाली. जास्त लाडात येऊ नकोस हा तू. काही मिळणार नाहीये तुला. तिने त्याला वेडावून दाखवलं. दक्ष, चॅलेंज देतेय ती. दक्षचं मन त्याला बुस्ट करत म्हणालं. असं? दक्षने बेसावत दीक्षाला जवळ ओढून पटकन तिच्या गालांवर ओठ टेकवले. स्वीट, तो खट्याळ हसला. यू चान्स मारो कुठला? दीक्षाने त्याला फटकावलं. अरे, आता तुझ्यावर चान्स नाही मारणार तर कोणावर मारणार मी? आफ्टरऑल तो हक्काची बिडू आहेस माझी आणि लवकरच हक्काची बायकोही होशील. दक्ष हसत म्हणाला. तू कुठे मला लग्नाची मागणी घातलीस? दीक्षाने त्याला चिडवलं. ओ इज इट? ओके, एक तर मग. दिशू डार्लिंग, आपल्याला तू लय म्हणजे लय आवडते. तुझ्याशी भांडण करणं आपला फेवरेट पास टाईम आहे. आपली सिंगल पीस आहे तू. बोल, लगीन करते का आपल्याशी? दक्षने फुल टपोरी भाषेत तिला विचारलं आणि दीक्षा डोळे फाडून त्याच्याकडे पाहतच राहिली. काय? बत्ती गुल झाली काय? दक्ष तिला चिडवत म्हणाला. वाह दक्ष बाबू, ये भी हुनर है आप में. तिने टाळ्या वाजवत विचारलं. मग वाटला काय तुला? ते जाऊ दे. तू पहिला सांग, लगीन करते का नाही? दक्षने तिच्या डोळ्यासमोर बोट नाचवलं. करणार, आपण तुझ्याशीच लगीन करणार. काय बी झालं तरी, कुणी बी आलं तरी. आपलं लयच प्रेम आहे तुझ्यावर दिशोड्या. दीक्षाने हसत त्याला मिठी मारली. आय हाय. दक्ष तिला घेऊन काउचवर आडवा पडला. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खेळली होती. त्याच्या नजरेतले भाव पाहून दीक्षा अचानक शांत झाली आणि तिने लाजून नजर झुकवली. ओ माय, खतरा. लाजतेस काय यार तू? कसं व्हायचं माझं? अशी लाजायला लागलीस तर ऑफिसला टाळं ठोकून घरीच बसावं लागतंय. दक्ष मिश्किल हसला. गप ना, किती चिडवतोस? दीक्षा लटक्या रागात म्हणाली. दिशू, मी किती खुश आहे खरंच सांगू शकत नाही आहे यार. ज्या दिवसासाठी मी तरसत होतो तो दिवस फायनली आलाच. आता बघच तू, तुझा तो किरमिड्या भाऊ काही का करेना तिकडे. त्याच्या नाकावर टिचून तुला थाटामाटात आपल्या घरी आणतो की नाही? दक्ष एकदम जोशात म्हणाला. सो स्वीट. दीक्षाने त्याचे गाल ओढले. हो, म्हणजे ते स्वीटचं नाव काढलंच आहेस तर जरा काहीतरी. दक्ष तिच्या ओठांकडे पाहत म्हणाला. दक्ष, दीक्षाने डोळे मोठे केले. यार दिशू, बस ना. किती दिवस डायबिटीसच्या गोळ्या घेऊन फिरू यार? दक्ष वैतागत म्हणाला. हा कोणता नवीन फंडा आहे तुझा फंडूराम कारखानीस? दीक्षा हसत म्हणाली. जुनाच आहे तो फंडा. म्हणजे ना, ज्यावेळेस तू मला आवडायला लागलीस ना, त्यानंतर तुला पाहिलं ना की असं वाटायचं मिठीत घ्यावं आणि दक्ष बोलत होता की ओके ओके, पोचल्या भावना. दीक्षाचे गाल अळक्त झालेले. पण तेव्हा तू राजमाता शिवगामी होतीस ना? दक्ष को मैं सबक सिखा के रहूंगी, ये मेरा वचन है. मेरा वचन ही है शासन. दक्ष नाटकी आवाजात म्हणाला. तसं दीक्षाला हसू आवरलं नाही. हसतेस काय? खरं तेच सांगतोय. असं माझ्यासमोर मिठाईचं ताट असायचं पण ना पाहू शकायचो ना खाऊ शकायचो. दक्षने डोळा मारला. दक्ष. दीक्षा लाजली. तिने हळूच त्याच्याकडे पाहिलं. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. तो तिच्याकडे झुकला तसे तिने डोळे बंद केले. दक्षला आधीचा प्रसंग आठवला ज्यावेळेस असाच तो तिच्याजवळ आला होता आणि तो काही क्षण तसाच थांबला. दीक्षाने न कळून डोळे उघडले. काय झालं? तिने विचारलं. चेक करत होतो जागी आहेस की झोपलीस? दक्ष भुवया उंचावत म्हणाला. आणि पुढच्या क्षणी दीक्षाने त्याला जवळ ओढून त्याचे ओठ बंदिस्त केले. काही वेळाने दूर होत तिने त्याला मिठी मारली. ऐक, डेंजर आहेस तू, जंगली मांजर. दक्ष म्हणाला तसा तिने त्याच्या तंडावर फटका मारला. त्याने हसून तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवला आणि कपाळावर ओठ टेकवले. आय लव्ह यू दिशू, लव्ह यू खूप सारं. दक्ष तिच्या गालावर पुन्हा पुन्हा केस करत म्हणाला.
आणि ती मात्र परत एकदा लाजून त्याला बिलगली. दुशू, काही वेळाने दीक्षाने आवाज दिला. बोला, खाली जाऊया का? सगळे वाट पाहत असतील. ती म्हणाली तसं दक्षने तिला उठवलं. दीट रिमाइंड्स मी. आत्याने ते खाली बसलेलं कपल उठून पैदा केलेलं. त्याने विचारलं. ते होय. अरे आत्यांचा मुंबईतला फ्लॅट रेंटवर द्यायचा आहे त्यांना. एजंटने त्या काका काकींना पाठवलं होतं आत्यांना भेटायला. परफेक्ट टायमिंग होतं ना. एकदम रिअलिस्टिक वाटलं. दीक्षा खुदुखुदू हसत म्हणाली. थांबा तुम्ही चौघी, तुमची गाठ माझ्याशी आहे आता. त्या दिव्याला तर झाडूने बडवतो मी. काय तर म्हणे, दादा आपण काहीतरी जुगाड करूया. दक्ष तिची ॲक्टिंग करत म्हणाला. चल तू, चल खाली जरा. तो उठून उभा राहिला. तू हो पुढे, मी जरा अवतार ठीक करून येते. दीक्षा साडी सरळ करत म्हणाली. मी हेल्प करतो ना. दक्ष लाडीक आवाजात म्हणाला. ओय चान्स पे डान्स. सगळं प्रेम आजच संपवणार आहेस का? दीक्षा हसत म्हणाली. तुझ्यासाठी ऑफर आहे माझ्याकडे. अनलिमिटेड लव्ह अँड किसेस फॉर लाईफ टाईम. दक्ष डोळा मारत म्हणाला. डेमो देऊ? तो लगेच पुढे आला. धुशू, नो. दीक्षा वॉशरूममध्ये पळून गेली आणि दक्ष स्वतःशीच हसायला लागला. त्याला काहीतरी आठवलं आणि तो तिरकस हसला. मैं आ रहा हूँ बहना, जरा बचके रहना. दक्ष इव्हिल स्माईल घेऊन खाली गेला. दीक्षा फ्रेश होऊन बाहेर आली. दक्षसोबतचे क्षण आठवून ती स्वतःशीच लाजत होती. अखेर आज तिने तिचं प्रेम कबूल केलं होतं आणि आता कुणीही आलं तरी दोघे वेगळे होण्याचा स्कोपच नव्हता. दादा, वहिनी बचाओ. खालून जोरात आवाज आला तशी दीक्षा पटकन रूममधून बाहेर पळाली. खालचं दृश्य पाहून ती तशीच पायऱ्यांवर हसत उभी राहिली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.